नमस्कार सगळ्यांना, रसोई रेग्युलर विथ विनीतामध्ये तुमचं स्वागत आहे। तर इथे मी भावनगरी मिरचीचे जरा वेगळ्या पद्धतीने मी भजी बनवलेले, खूप छान टेस्टी बनतात। तर त्यासाठी ना मी ते 125 ग्रॅम भावनगरी मिरची घेतलेले, ज्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आणि पुसून घ्यायचं आणि अशा पद्धतीने गोल गोल कट करून घ्यायचं। तर इथे मी गोल आकारामध्ये कट करून घेते सर्व मिरच्या। तर इथे सर्व मिरच्या कट करून झालेल्या आहेत, त्यामधल्या आता आपल्याला बिया काढून घ्यायच्या। तर इथे सर्व मिरच्यांमधले मी बिया काढून घेते अशा पद्धतीने। खूप छान टेस्टी बनतात आणि जास्त काही झंझट नाही आहे। हा मिरची भजी बनवायला काही मिनिटातच बनवून तयार होते। तर इथे सर्व मिरच्यांमधले मी बिया काढून घेतलेल्या आहेत। तर हे एका प्लेटमध्ये काढून घेते मी। तर त्यामध्ये आता मी इथे 2 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे। टोटल 4 चमचे बेसन पीठ लागतात, तर मी नंतरनं सुद्धा 2 चमचे एक्स्ट्रा ॲड केलेले। तर टोटल 4 चमचे बेसन पीठ घ्यायचं आहे। हळद, लाल तिखट, लिंबू पिळून घ्यायचे आणि चवीनुसार मीठ, हे सारं मिश्रण आपल्याला एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि थोडंसं 1 चमचा पाणी घेऊन आपल्याला हे फक्त आपल्याला बेसन मिरचीला चिटकायला पाहिजे इतपतच आपल्याला त्यामध्ये पाणी मिक्स करून घ्यायचं। तर अशा पद्धतीने हे बनवून घ्यायचं आहे। तर तेल गरम करायला ठेवल्यानंतर तेल छान गरम झालं की आपल्याला एक एक करून मिरची तेलामध्ये तळण्यासाठी सोडून द्यायच्यात। तर अशा पद्धतीने तळून घ्यायच्यात आणि गॅस मंद आचेवरतीच आपल्याला तळून घ्यायचं आणि मस्त कलर आला की त्याला काढून घ्यायचं। तर इथे बघू शकता तुम्ही, मस्त कुरकुरीत असे कलर आलेले आहेत आणि गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आणि मस्त कुरकुरीत पण झालेले आहेत। एकदा तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला आवडेल। हे तुम्ही टोमॅटो सॉससोबत वगैरे खाऊ शकता, खूप छान लागतात। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।